तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका अशा भन्नाट व्हिडिओ मध्ये. आता तुम्हाला तर माहितच असं आणि नसल माहिती तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की दर आठवड्यातून एक दिवस आपण काढतो आणि कुठल्या ना कुठल्या तरी जुन्या वास्तूला गडाला भेट द्यायला जातो, म्हणजे जातो. कारण आपल्याला फिरण्याची लय आवड आहे, म्हणून आठवड्यातून एक दिवस काढून असं गड किल्ला कुठली ना कुठली तरी जुनी वास्तू आपण फिरायला जातो. तसंच आज आम्ही आलो एका गडाला भेट द्यायला, तो म्हणजे विसापूर फोर्ट. चला आता थोडस आपल्या भाषेत थोडासा इतिहास पण जाणून घेऊ आणि मस्तपैकी आपल्या जंजीस म्हणजे ट्रेकिंग नावाचा प्रकार थोडासा करू आणि थोडासा इतिहास पण जाणून घेऊ. इतिहास जाणून घ्यायचं म्हणजे कसं, इतिहास आपण थोडाफार वाचलेला असतो, त्याच गोष्टीचा थोडाफार अनुभव घ्यायला आपण असे गड किल्ल्यांची भेट घेतो. तिथं जाऊन गड किल्ला बघतो, परत तिथला व्ह्यू बघतो, तिथला थोडासा इतिहासाचा अनुभव घेतो आणि आपल्या महाराजांनी जे एवढं स्वराज्य निर्माण केले त्याच्यातून आपल्याला थोडाफार हिस्सा आपण थोडासा जोगून घेतो. तशीच काहीतरी गोष्ट आज करूया आणि चला या ब्लॉगला आपण मस्तपैकी आपल्या भाषेत चालू करूया. आल्या म्हणलं जरासा थोडा खर्च कराव. 2 गरीब आहेत माझ्यासोबत, त्यांच्यावर थोडासा खर्च केलाय. गरीब हा कोणी लय गरीब आहे, ते गरीबाला दान धर्म करायला मला लय आवडतं, म्हणून मग कसं आहे थोडंफार खर्च करत असतो. तुम्ही पण कधीतरी भेटा. खरं बोललो की माणसं राग येते बघा. तू काय म्हणते, आज योग पाहिजे, आता योग गरीबाला, योग गरीब डोक्यावर बसायला लागला लगेच. जरा खरं बोल काहीतरी. हे गरीब कसं लागतं कणीस? योगेश भाऊने कणीस चारलंय माझ्या पैशाने. हा, योगेश भाऊने कणीस चारले माझ्या पैशाने. घातल्याच्या नंतर गरीब म्हणले आता मला मॅगी खाऊ घाला, म्हणून मग आता इलाज नसताना मॅगी घ्यावं लागती शेट, कारण लय पैसा आपण लय पैसा. किती रुपयाला घेतली रे मॅगी? 60 रुपयाला. 60 रुपये दिलेलेत मी. 60 रुपये नका करू, चला खावा गपचूप. टेस्ट भारी आहे, तुम्ही आले तर कधी ट्राय करू नका. तिकडे खालून आले ते. आले कुणी. तर मित्रांनो, माणसाने खोटं बोलावं पण एवढं नाही बोलावं. जाऊ दे, बोलला तर बोलला पण रिटून बोलला. चला जाऊ दे खायला. आम्ही मॅगी खातो. भेटूच 2 मिनिटाच्या ब्रेक. सकाळी गडाच्या पायथ्याच्या असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता करून झाल्याच्या नंतर लगेच आम्ही आमचा ट्रेक चालू केला. तर मित्रांनो, आता छोटंसं पोट भरून झालंय आणि फायनली आपल्या ट्रेकिंगला चालू झाले. आणि इथं पार्टी आपल्याला दिसलेली आहे विसापूर फोर्ट, म्हणजे विसापूर किल्ल्याची. हे बघा, इकडून जायचं इकडं, इथे दिले विसापूरची कमान. चालू करूया. काय राहिलं? फायनली आता आपण किल्ला चढायला चालू केलेलं आहे. असे दगड लागलेले आहेत आपल्याला. इथूनच जायचंय का? हा, बरोबर ना. याच्या आधी मी कधी आलो नाही, त्याच्यामुळे आमचा पर्सनल गाईड आहे तो पाठीमागं, हृदय भाऊसाहेब तांदळे. तुम्हाला घेऊन यायचं असेल, तुम्हाला कुठं ह्याला घेऊन जायचं असेल तर फक्त याचा खाण्यापिण्याचा खर्च करायचा, ते तुमच्या सोबत येत जाईल. हा सॉरी, पेट्रोलचा पण केला ना तरी तुमच्या सोबत येत जाईल. आणि त्याच्यावर तुम्हाला एक फ्री बोनस पण आहे, म्हणजे मी स्वतः योगेश भालेकर, आम्हाला कुठं पण घेऊन जाऊ शकता तुम्ही फुकट. पुण्यापासून फक्त 60 किलोमीटरवर असणारा हा किल्ला लोकांच्या मनात चांगलाच भरलेला आहे. जंगलातून आणि मोठ्या मोठ्या दगडातून इथल्या निघणाऱ्या पाऊलवाटा आणि इथलं निसर्गरम्य वातावरण आणि अनेक छोटे मोठे धबधबे आपल्याला ह्या गडावर पाहायला मिळतात. चांगलेच मोठे मोठे दगड तिथं चढायला, पण मज्जा येते. विचार करा ना तुम्ही, आपण ज्या वाटेवर आज चालतोय त्याच वाटेवर त्या काळात आपले शूरवीर चालले असते, म्हणजे आपण आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चढतोय. अजून पाऊस जोरात झाला नाही का, म्हणून इतकं काही पाणी वाहत नाही. तरी नॉर्मल थोडंसं आहे, पण एवढं पण नाही की फार वर चढायला आम्हाला अवघड जाईल. चलो, डॉन बनेगा जॉन बनेगा डॉन. मी आणि माझ्यासोबत असणारे 2 साथीदार असेच जंगलातून आणि दगडातून छोटे मोठे रस्ते काढत आम्ही आकर्षवट गडाच्या मध्यभागी पोहोचलो होतो. फायनली अर्ध्यात पोहोचलोय. फायनली
हा इथे आपल्याला धबधबे बघायला भेटले दादा. 1 2 3 4 5 आहेत, 5 6. हे बघा. आता फायनली इथून आपला थ्रिल ट्रेकिंग चालू झालेलं आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, पाणी आणि दगड. चला रे चला. कसलं घसरडं रान झालंय हो का. विसापूर किल्ला लोहगडाच्या एकदम शेजारी आहे आणि एकदम महत्वाचा आहे. याची समुद्री सपाटीपासून उंची फक्त 1084 मीटर आहे. आमचे 2 मेंबर जरा पाठीमागे राहिलेत म्हणून जरा थोडासा आज उशीरच व्हायला लागलाय चढायला. चल रे पटकन, चल चल. रोज पडणाऱ्या पावसापेक्षा आज जरा पाऊस कमीच पडला होता म्हणून इथं वाहणाऱ्या पाण्यामध्ये प्रेशर जरा आज कमीच होतं. इथं पाऊस तेवढा झाला नाही पण पाणी पण असलं जोरात वाहतंय ना, लय भारी पाणी वाहतंय. एकदम असा खळखळ खळखळ पाण्याचा आवाज यायला लागलाय आणि प्रेशर पण पाण्याचं लय जास्त आहे. अजून जर थोडासा पाऊस जर इथं जर पडला ना तर वर जाणं लय अवघड आहे. काय माहिती, अर्धा घर चढत आलोय तरी पण अजून दगड संपाय नाही. पण भारी वाटतंय पाणी जे वाहतंय ना दगडावरून, असलं भारी वाटतंय ना चढायला. मला लय मजा यायला लागली आज तर. पाऊस कमी आहे, पाणी जास्त आहे आणि चढायला असं एकदम भारी वाटतंय ना, एकदम नाद. हा म्हणजे जसं आपल्याला मंदिरात जाऊन मन शांत होतं का, तसं नाही का गडावर येऊन मन शांत होतंय. की बाबा जो इथला नजारा आहे, परत अजून ह्या गड किल्ल्यांची थोडीशी माहिती, त्याचा थोडासा अनुभव जो घेतोय ना आपण, त्याला बघून असं मनाला शांतता भेटते. लय शांतता भेटते मनाला. थोडीशी आवड पाहिजे नाही का असल्या गोष्टींची, आणि ती मला लय आवड आहे. त्याच्यामुळे असं काही ना काहीतरी करत असतो आम्ही. विसापूर किल्ला आत्ता जेवढा बघण्यात आपल्याला भारी वाटतो ना, या किल्ल्याचा इतिहास पण तेवढाच भारी आहे. विसापूर किल्ल्याचे बांधकाम 1713 ते 1720 या काळात झालेले, म्हणजेच की पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या काळात विसापूर किल्ल्याचे बांधकाम झालेले. फायनली गडाची तटबंदी दिसायला चालू झाली आता. हे बघा, आणि इथे एक नॉर्मलचा धबधबा पण वाहतोय. आणि अशाच प्रकारे फायनली आपण आता गडावर पोहोचलेलो आहे. इथं सगळे आता पायऱ्या संपलेल्या आहेत ह्या, आणि इथून थोडंसं असं आलं ना, इथे हे सगळं नियम आणि हे दिलेले आहेत, म्हणजे माहिती दिलेली, नियम बी दिलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आपल्या महाराजांचा थोडासा मान राखून गडाची थोडी स्वच्छता आणि गडाला काही अशी वीज पोचणार नाही अशा गोष्टी काही करायच्या नाही तिथं. अशा प्रकारे मी पण माझ्या व्हिडिओमधून हे तुम्हाला सांगेल की आपण आता पूर्णपणे असा गड बघू आणि मस्तपैकी गडाचा असा अनुभव घेऊ. चला. या गडावर कसा आहे विषय माहिती का, जास्त करून तुम्हाला नाही का पडलेल्या वस्तू जास्त दिसतात. म्हणजे आता जास्त करून ह्या गडावर सगळं पडलेलंच आहे, पण गड हा बघण्यासारखा आहे. त्याच्यामुळं बघायला येऊ शकता तुम्ही, आणि बघायला येऊ शकता म्हणजे तुम्ही बघायला याच. कारण आपल्या महाराजांना जे स्वराज्य निर्माण केलं ना, ते आपल्या मराठी माणसाला हक्क पाहिजे बघण्याचा. त्याच्यामुळं यायचं, बघायचं. मित्रांनो, असा एक मित्र सोबत पाहिजे ना. बघा, हा नवीन मित्र आहे आमचा. ते 2 वेगळे आहेत, हा नवीन आहे. ते पाळीव आहेत,
हे पाळीव नाही, पण तरी पण आता बघितलंय आपल्याला म्हणून आपल्या जवळ येऊन नाही सॉरी मी याच्या जवळ येऊन बसलोय. आणि ते 2 पाळीव आहेत तिकडे आपले पहिल्यापासून. तुझ्या ओळखीचे आहेत का? आवाज दे त्यांना. आम्ही गडावर पोहोचतात धुक्याची अशी एक मस्त चादर पसरली आणि आम्ही आमच्या नवीन एका मित्रासोबत गड एक्सप्लोर करायला चालू केलं. इथं आम्हाला काहीतरी आता पडलेली वास्तू दिसती, बघू आपण. हे बघा, ह्याला बघून तर असं वाटतंय, ह्या वास्तूला बघून तर असं वाटतंय हा वाडा असाव, नाहीतर दुसरी काय दिसण्याची शक्यता, म्हणजे दुसरी काय असण्याची शक्यता दिसत नाही. कुंड पण आहे इथं आणि देऊ तुलाच देऊ आपण. तसं काय काय वाटतंय हृदयशेठ, काय असं नाही हा पहिले वाडा तर वास्तू इतकी पडली ना ती कळत नाही नाही का काय नेमकं, पण एक वाडा टाईपच काहीतरी वाटतंय. हे पायऱ्या पण आहे त्याला. आता गड फिरता फिरता गड फिरता फिरता ही पडली असती, पण महत्वाचा मुद्दा होता की गड फिरता फिरता आम्हाला एक आता इथं मंदिर दिसतंय, पण अजून माहित नाही मंदिर कशाचं आहे ते. आता जवळ गेल्यावरच कळन मंदिर कशाचं आहे ते. लय चिखल झालेलं इथं, त्याच्यामुळं हळूहळू पाय ठेवावं लागतंय. आणि त्याच्यात आमचे बूट असले फार सपाट झालेले खालून. हे बघा, हे ते मंदिर. बाहेर तर बघून असं वाटायला लागले महादेवांचं मंदिर असेल म्हणून. मस्त पैकी एक पाण्याचं टाक आहे, हे पाण्याचं टाका आणि हे इकडं मंदिर. फायनली आपल्याला ह्या गडावर एक जुनी तोफ बघायला भेटलेली. हे बघा, त्या तोफीत तर गोळा पण आहे. आज एक आहे नाही का, ह्या तोफीत तर गोळा पण आहे ना, म्हणजे गोळा मित्रांनो वाटतंय तुम्ही तुमचीच वाट बघते. तुम्ही हे इथं फोट थांबला गेलं की सुटतोय. गंजलेलं आहे सगळं आतमध्ये, पॅक झालेलं त्याच्यामुळं, पण चांगला जुनं दिसती. आता आम्ही नाही का त्या पायऱ्याहून पाणी वाहते नाही का विसापूरच्या, म्हणजे विसापूरच्या ज्या पायऱ्या आहेत ना त्याच्याहून पाणी वाहते ते बघायला आलो. आणि मग अशी काय झालं माहिती का, आम्हाला एकाने विचारलं होतं की म्हणजे मॅपला दाखवलं होतं की त्यांना अशा पायऱ्याहून पाणी वगैरे वाहतंय. आणि मग आम्हाला पण त्यांनी विचारलं की हे पायऱ्या कुठं बघायला भेटते ना आम्हाला. आता आमच्यामध्ये पण एवढा कॉन्फिडन्स ना की आम्ही डायरेक्ट त्यांना बोललो की इथं नाहीच म्हणून. आता आमच्या हृदय भाऊनं आधी बघितलेलं आहे नाही का विसापूर, पण विसापूर बघितलेलं आहे, पण हृदय भाऊला विचारलं की कुठे. हृदय भाऊ पण असला फुल कॉन्फिडन्स मध्ये बोलला ना इथं पायऱ्यात नाहीच बघायला भेटणार तुम्हाला. आणि ज्यावेळेस आम्ही गड फिरत फिरत आलो ना तेव्हा आम्हाला कळलं नाही का ती पायऱ्या इकडल्या साईडला आणि हनुमानाचं मंदिर पण इथंच आहे. ज्यावेळेस आपण ह्या मारुतींच्या मंदिराजवळ येतो ना इथं, म्हणजे मारुतींच्या मूर्तीजवळ, इथं आपल्याला 2 रूम बघायला भेटतात नाही का. मग ते आता धान्य क्वार्टर आहेत का अजून काय आहेत याच्यावर म्हणजे पूर्णपणे माहिती सांगू शकत नाही, पण धान्य क्वार्टर टाईपच दिसतं ते.
चला तुम्हाला दाखवते. ह्या टाईप मध्ये असं मोठं मोठं आहे ते, आणि पलीकडल्या साईडला पण एक आहे. आता बाकीच्या गड्यावर तर ह्या टाईपचं जर म्हणलं तर याला धान्य क्वार्टरच म्हणतात, पण इथं असं काही बोर्ड वगैरे लावलं नाही का धान्य क्वार्टरच असेल म्हणून. पण बहुतेक असं ह्याच्या काय म्हणतात आकारानुसार आणि निर्माणानुसार असं वाटतं की हे धान्य क्वार्टरच असावं. इकडल्या साईडला पण एक आहे, असे दोन्ही साईडला दोन दोन आहे दोन आहे. आता इथं थोडस गडाच्या वर आलोय नाही का आम्ही. आता इथं बघा तुम्हाला सलग असे 4-5 टाके दिसते. हे बघा 1 2 3 4 असे. ह्याचं जर कोरीव काम जर बघायला गेलं ना त्या टायमाला विचार करा तुम्ही, छन्नी हातोड्याने असे मस्तपैकी कोरून काढले असत्या तेव्हा असे सुंदर टाके बनले असत्या. एक त्याचं जर इमॅजिनेशन जर करायला गेलो आपण तर असे चित्र तयार होतात नाही का, की त्यावेळेस मावळ्यांनी ते कोरून 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 हळूहळू हळूहळू असे सुंदर असे टाके तयार केले असतात. आणि आपल्याला ते आताचे अवशेष त्यांचे अवशेष बघायला भेटते त्या टाक्यांचे. हे आपलं नशीब आहे असं म्हणायचं. हे बघा पेशव्यांच्या काळात लोहगडासोबतच विसापूर किल्ला पण महत्वाचा संरचनात्मक किल्ला बनला होता. किल्ल्यावर तटबंदी, पाण्याचे टाके आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी बनवण्यात आल्या होत्या. ही गडावरची तटबंदी बघा अजून सुद्धा किती मजबूत उभा आहे. हे बघा म्हणजे थोडीशी पडकी आहे, आता जुना असल्यामुळे तर पडकी असणारच, पण तरी पण अजून सुद्धा किती मजबूत आहे एवढं बघा तुम्ही. आता इथं आपल्याला तटबंदीमध्ये नाही का एक थोडीशी छोटीशी अशी देवळी, म्हणजे नजर ठेवण्यासाठी, शत्रूवर हमला करण्यासाठी पण उपयोग करत असतात नाही का याचा, अशा या देवळीचा. आता तुम्हाला देवळी दाखवतो नाही का कशी. मी याच्या आधी कधीच या देवळीमध्ये बघितलं नव्हतं, मला वाटलं होतं फक्त नाही का असं एक खाली रस्ता असेल फक्त. पण मी ज्या वेळेस देवळीत बघितलं ना, वर पण एक गोल आहे, इकडल्या साईडला पण एक आहे, म्हणजे तिन्ही साईडला आपण ह्या देवळीतून आपण नजर ठेवू शकतो शत्रूवर, की गडावर कोण येतंय, गडावरून कोण जातंय, कोण काय करतंय, याच्यावर सगळ्या गोष्टीवर आपण या इथून नजर ठेवू शकतो. आता असंच किल्ल्याची तटबंदी बघता बघता गडावर एक असा महत्वाचा दरवाजा बघायला भेटला होता. इथं आपल्याला एक छोटासा दरवाजा दिसतोय खाली जायला. आपण बघू याच्यातून खाली थोडस खाली जाऊन काय दिसत आहे आपल्याला. इकडे खाली काहीतरी कुंड दिसतंय आणि कुंडात पाणी दिसतंय. इकडे जाऊन बघू वरच्या साईडनं आपल्याला काय दिसतंय काय नाही ते, कारण इथून पाणी भरपूर दिसतंय त्या कुंडामध्ये, तिथून काय आपल्याला दिसणार नाही. हा एक कुंड नाही मित्रांनो, हा एक दरवाजा आहे. ह्या साईडनं जातो, म्हणजे इकडून गेला ना पलीकडल्या साईडला निघतोय नाही का हा रोड पलीकड. पण इथं खोल असल्यामुळे इकडे काय आपण जाणार नाही, त्याच्यामुळं इथून वर जाऊ, बाकीचा गड एक्सप्लोर करू. आपल्याला गडावर जसेच बाकीचे जुने अवशेष मिळतात त्याच्याच प्रकारे माहिती का, तसंच एक प्रकारे आपल्याला इथे एक चुन्याचा गाणा पण मिळतो. म्हणजे हा चुन्याचा गाणा हा दिसतोय ना राऊंड सर्कल मध्ये,
ह्याच्यामध्ये कसं एक मोठं दगडी चाक टाकायचे आणि ते फिरवायचे. म्हणजे ज्यावेळेस आपला किल्ला बांधताना, ज्यावेळेस त्याला ते तटबंदी बांधताना हे ते वगैरे चुना लागायचा ना, ज्याच्याने आजपर्यंत हे मजबूत बांधकाम उभं आहे ना, ते चुना ह्याच गाण्यातून काढायचे. आणि ह्याच गाण्यातून काढलेल्या चुन्यामुळे आज बी आपल्याला नाही का हे गड किल्ले एकदम असे उभे दिसतात. विसापूरच्या इतिहासामधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे इसवी सन 1818 मध्ये झालेलं तिसरे मराठी इंग्रज युद्ध. इंग्रजांनी विसापूर किल्ल्यावर हल्ला करून विसापूर किल्ला ताब्यात घेतला आणि त्यानंतर विसापूर किल्ल्याचा उंच स्थानांचा फायदा घेऊन लोहगडावर हल्ला करून लोहगड सुद्धा ताब्यात घेतला होता. आता इथं गडाच्या टोकावर आलेलो नाही का आपण. आता इथं गडाच्या टोकावर आपल्याला 2 राजवाडे बघायला मिळतात. हा एक अलीकडे, हा एक, तो थोडासा पुढे एक आहे. पडकी अवस्था आहे पण अजून पण चांगले दिसतात. आतमध्ये जाऊन बघू कसे आहेत कसे नाही ते. हा बघा, हा राजवाडा. ते असला ना, पडका जरी असला ना तरी पण अजून सुंदर दिसतोय वाडा. तर मित्रांनो, फायनली आजचा ब्लॉग संपलेला आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तरी पण सांगा, नसेल आवडला तरी पण सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथून पुढे आपला कंटेंट अजून भारी 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 येणार आहे. त्याच्यामुळं आपल्या भावाला सपोर्ट करा.